रूप पाहता जनी रूप पाहता Oh,
पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमा संतांची दास झालो तर पांडुरंगा प्रपंच म्हणू शकतो, नाही तर नुसतं म्हणणार आहे. संतांची दास झालो तर पांडुरंगा नमन. जर संतांचे दास झालो तर दुसरं चरण संतांचे, कारण संत मिळणं एवढं सोपं नाही. जर संतांचे दास झालो तर संत कळतील, का ठिकाणी जन्माग लागू आणि मग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कधी कथेचा विस्तार कधी होईल? बाबाजी सद्गुरू फक्त कथेचाच विस्तार त्यांच्या कृपेने होईल. आणि बाकीचा जो आपला धिंगाणा चाललाय तो कोणत्या कृपेने होईल? तो बी त्यांच्याच कृपेने होईल. तुमचा प्रपंच सुद्धा परमार्थ होऊ शकतो आज आता या घडीला. पण उत्तम मार्गदर्शक भेटायला आपली मागची पुण्याई असायला. ती पुण्याई तुकोबाराची उदयाला आली. पुण्य फळले भाग्याचा उदय. एवढं सोपं नाही भाग्याचा उदय. संतांची भेट. बाबा पाहिलीला 15 डमडीला 16 आहे. एक बाबा हजारमध्ये दुसरा फोनवर हजर. गैरहजर असेल तर दुसरा लगेच हजर. पण आपण फार किती म्हणत बसलो उघडून उघडची बाबा अशा शेळमट झालेली आपल्या. बहु अवघड बहु अवघड. शोधाशोध कधी केलीच नाही आपण. आपली डोकेलिटी कधी चालवलीच नाही. प्रपंचात डोकेलिटीला चालवतो आपण. देवानी बुद्धी दिली ना, याच्यापेक्षा जगात वैभव नाही तुमच्यात. बुद्धीवर पाहिजे ती गोष्ट करू शकतो. बुद्धीचे वैभव अन्य तुझे नाही आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. हा 4 टुकच आहे बरं. बुद्धीचे वैभव इथे 1 टूक. ती बुद्धी वैभवशाली अन्य नाही. तुमच्या डोक्यात देव सोडून दुसरं नाही. ती बुद्धी सत्यबुद्धी आहे. ती सद्बुद्धी आहे. हे रती दुर्मती जे बहुत असे विवर्ती जेथे निरंतर रमती अविवेकी दुर्बुद्धीमध्ये. आणि सद्बुद्धीमध्ये ते बुद्धीचे वैभव अन्य नाही. दुसरं देव सोडून डोक्यात जर नसेल तर एक केशवराजे सकळ सिद्धी. तुमचा परमार्थ सुद्धा आणि तुमचा प्रपंच सुद्धा सिद्ध होईल, सिद्धीला जाईल. तुमच्या एकट्याचा नाही, तुमच्या बापदाद्यांचा. आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्यांना पूर्वजा वैकुंठ जाणं सोपं का? बाबालाच नाही ना. बाबा उपवाशी तर आपण बिन उपवाशी ना जाऊ शकतो का आज आपण वैकुंठाला? आत्ता या घडीला वैकुंठात आहे आपण. पण आपली बुद्धी गहाण ठेवलेली. बाबा बोलले बैल आपण काय म्हणायचं? 10वा महिना आपल्याला काय त्याचं करायचं नाही. कोर्टात केसेस चालू आहे. कशासाठी? निकाल हातात यायला का तारखी पडायला? तारखीत पडायला. घरून जातानाच यायला ठेवतो काय? तारीख घेऊन यायची, तारीख घेऊन यायची. अशा तारखे घेऊन घेऊन महाराष्ट्रातली सगळी माणसं चालली. एक एक भुलगत चालला. पण एकाची पण हजेरी लागायला तयार नाही. अरे तुमचा कर्म धर्म त्यांचा नारायण स्वरूप होऊ शकतो. आपलं कर्म नारायण स्वरूप होऊ शकतं. नाचनेवाली गाणेवाली की लडकी कानो पात्रा ती देवाच्या अगोदरी. देवाचं दर्शन घ्यायचं असतं तर पंढरपूरमध्ये कोणाचं दर्शन घ्यावं लागतं? एवढ्या खालच्या स्टेपला आहे का आपण? तरी आपल्याला नाही. कारण का? आपण नको त्याच्या मागे लागलेले. जिकडे जो रस्ता जातोय म्हणून तुका म्हणे नेनो तिची ती खोली.
मला युक्ती नाही म्हणूनच ठेवली पायी डोई. हो, ज्ञानेश्वर महाराजांची तिथं डोकं घासावं लागतं आपल्याला, संतांच्या चरणावर डोकं घासावं लागतं. मग आपलं देखत नाही कल्याण मातृ पितृ भात्र हे असं आहे आज. पण आपण हरिपाठात नाचून नाचून घामाघूम झालेलो, हैराण झालेलो आहे. पुढे युटर्न मारायचा, पुढे कशी पावली खेळायची हे डोक्यात आहे आपल्या, हे शिकवणारे नाही. जे पाहिजे ते आपल्याला कळायला पाहिजे. मातृ पितृ भाद्र गोत्रापार आपले सगळे गोत्र चतुर्भुज. कोणे चतुर्भुज? कोणे चतुर्भुज? भगवान विष्णू. असे आपण होऊ शकतो आणि मग आपण इतरांना करू शकतो. आम्हाला नाही पटत, असं कुठं होत असते का? आम्हाला सकारात्मक दृष्टी नाही, आमची बुद्धी नकारात्मक. असं कुठं होतं का? एक चतुर्भुज झाल्यावर सगळे मातृ पितृ भात्र सगोत्रापार चतुर्भुज, ते आम्हाला नाही पटत. पण आपल्या गावात एक कोरोनाग्रस्त झाला, पूर्ण पॉझिटिव्ह, अख्खं गाव पॉझिटिव्ह. हा ती आहे बाबा बरं का. नाचक्यात रुची बुवा त्याच्या पाठीमागचे लिहितात ते रामभाऊराव बाबाराव काय झाडतात, खालून नांगर घालतात पण, आणि वर असं बसत आहे. तरी पण निर्णय सगळा सुखी, आखरीचं नाम काही शून्य. कशासाठी करायचं? हातबाईचं कशाला? माझ्या तोंडात शोभणार नाही वाटतं, पण तरी पण बोलतो. नाथ बाबा एकनाथी भागवतात म्हणतात, नपुसकाने केलेला मैथून शून्य किमतीचा आहे, तसं तुम्ही केलेला परमार्थ जर बोधपुत्र निर्माण नसं करून देत तर तुमचा आदम सगळं शून्य किमतीचं आहे. काय नपुसका? पद्मिनीचे सोहळे, वांग्याची डोळे कैसे होती? मग त्यांना नपुसक कशातला सांगायचं? तो तिकडचं गावभरातलं सांगायचं आहे का परमार्थातला नपुसक सांगायचा? परमार्थातला बोध पुत्र निर्माण झाला पाहिजे. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा बोधरूपी पुत्र निर्माण निरपुत्री काशी मोक्ष नाही. म्हणजे गावात पोरं नाही होत त्यांना मोक्ष मिळणार नाही का? ज्ञानेश्वर महाराजांचे लग्न झालं होतं का? झाली का त्यांना पोर? त्यांना मोक्ष नाही भेटला का? संतांची भाषा समजायला आपला वर समजला रिकामा लागतो. तर आपल्याला कळू शकतो बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा. ममता म्हातारी गेलीच पाहिजे का नाही? म्हातारी सिरियस असतं तर त्या म्हणतात तिला खाटावरून खाली ठेवा जमिनी का? गेलीच पाहिजे लवकर. तशी म्हातारी ममत्व जे ना ते जन्म मरणाला कारण आहे. ते ममत्व विक नाही आपल्याला. माया भ्रमला खरे मी म्हणता माझे खरे. माया विघ्न भ्रमला खरे प्रश्नपत्रिकात पाठ करतो. आणि 8वीला गेलो हायस्कूलला. इंग्लिश काय करते? 5वी सगळे पुढच्या वर्गात ढकलला, पुढच्या वर्गात ढकलला. आता इंग्लिशमध्ये प्रश्नपत्रिका काय लिहायची? उत्तरपत्रिका दिली ना, फक्त इज ऑन इकडचं तिकडं करायचं द्यायचं घेऊन. नाही तर गुरुजी म्हणाले येडमाटे काय, नंतर गुरुजीला रिझल्ट भेटणारच. माया विघ्ने भ्रमला खरी. कोण आपण. माया विघ्ने भ्रमला खरी म्हणता मी माझे मी घरी. घर आपले नाही का? नेले ना व लोकांची बी क्वार्टर बांधणं आणि खाताड पेताडायची बी बांधण्याची. येतो संपत्तीचे वारे, त्याच्या मागे नादी लागले साचोकारे नाही का? कशाला पाठवले? साथ
प्रमाणाचा पाऊस पाडतील पाऊस पाठ कमी आहे तेवढी बाबांची पण बघा बाबांची कपडे बघा बरं या बाबांची कशी नावी कशी झटपात आहे बघा मला निवाडाच नाही करताय 8-8 दिवस तुमच्या गावात राबतात त्यांची किंमत ठेवा ब्राह्मणाला आपण त्याला ब्राह्मण आला ना ब्राह्मण तुम्हाला ना मोर कटळून चाललाय मोर कटळून चालते तो कार्यवाह मला म्हणतो गपचूप बसायचं ब्राह्मण काका वळवळ नाही करायची तुझ्या बापाचा नोकर आहे काय तो हा तुझ्या पोराचं लग्न लावायला आलाय त्याच्या पुढं लोटांगण घातलं पाहिजे ब्राह्मण रामेश्वर भट्ट तुकाराम मारून पाया पडायला आले पाया नका पडू म्हणले पृथ्वीवरचे भूदेव आहात तुम्ही मर्यादा सांभाळता आली पाहिजे आपल्याला बाबांनी अभंग घेतले तो अभंगाला काही ठिकाणी सुरुवातच आहे सत्यसू विठ्ठला आणि काहीला लटके त्याच्यामध्ये शोधत भेटत नाही ही लटकं आहे त्याच्या पाठीमागं लागू नका माया विघ्ने हे कधी कळलं माहिती काही सगळं ही प्रमाणे सगळी कधी कळते ज्ञानेश्वरी तेव्हाच कळेल बाबाजी सद्गुरू दास व्हावं लागतो दास संतांची दास व्हावं लागतं संतांची दास म्हणजे रामागडी नाही तर लगेच पाणी भराय उसाच्या पाठवतो संतांचा दास म्हणजे काय दासच बघायचा असेल ना मालिका बघा महाभारत रामायण ते राजे राजवाडे जातात हे नुसते असे तसं वाटते यांच्या कानात शिस्त भरले गेला दास म्हणजे ओट का ओट आणि बाज का वास म्हणू जिथे मोठा बाबा पाहिजे ना आपल्याला मोठ्या बाबाचं ज्ञान तर पाकिट मोठं द्यावं लागतं ना संतांचं पाकिट परवडायचं नाही एकाला पण जा संतांचं पाकिट तनू म्हणू जिरे चरणाशी लागावे हे काय असे रुपडे घेतले घाली संताशी आसने घाली संतांची असं आपण दुसऱ्याला घालू पाहुणे रावळे कोणत्या पाहुण्यांना माहिती का यमाच्या पाहुण्यांना आपण म्हणू या बसा संतांना नाही आहे की नाही काया वाचा म्हणे त्यांचं काय करायचं पूजन करायचं दास व्हावं लागतं टप्पन बाजूला गेलं निघून एक प्रमाणात या बाबांच्या प्रमाणालाच होतं
दास झालं पाहिजे. आणि दास म्हणजे रामागडी नाही संतांचा. संतांचा दास म्हणजे रामागडी नाही. पण ते सांगतील तशा पद्धतीने आपल्याला करावं लागणार. गेला पॉईंट निघून. का पॉईंट नाही गेला? निघून गेला. देव म्हणला सब पत्ते ओपन नाही करणे का. काय म्हणला? वो छुपा के रखणे का. देवाच्या मनात नाही सांगायचं तुम्हाला. महाराज बोलू शकत नाही. नव्याच्यातली ओळ काय सांगितली हो. अहो अहो ही ओळ माझ्या लक्षात नव्हती राहत. पण मी घरचे आपल्याला कशी हात मारतात ते ध्यानात ठेवा. अहो चंद्रकांत उतरवता होय हे हातोटी चंद्रिके आहे. देवी बघता तो बघता नव्हे. तुम्हाला भूक लागली असेल तर कळल. तुमचा जर भाग्याचाच उदय नसेल तर बाबा काय बोलू शकते. बाबाला 50 वेळा आणि तेवढ्याने नाही ऐकलं बोला पुंडली कवर. अरे टाइम कमी आहे मग कर ना. तास उरकायची. हा रोजानी बाई आली पातीला ती जर मिश्री लावत बसली तर मालकिनीला लय बरं वाटते काय. पण मालकिनीला कळायला पाहिजे का आपल्या वावरात. मालकिनीला वाटतं मी दुसऱ्याच्या वावरात. तिथं कळतं ना तिला माझ्या वावरात ये तर तिची बात पुढं असते. बात पुढं असते आणि ही दुसऱ्याच्या पाठीवर गेली का हिची बात मागं असते. असा परमार्थ करावा लागतो. तरी धनगडोनी व्हायला नाही लागलं का बघ. तिच्या वाटेला लागले गणगोळ्या उगाळण्याचा विषय गेला आपलं. आणि त्याचाच खुशारकी आपल्याला. दंभ संतांना बिलकुल आवडत नाही. होतं नव्हतं त्याचं सगळ्याचं वाटळ केलं. गणगोळ्या उघडून भाग्याचा होतो म्हणून वाचलो. बऱ्याच जणांचे केसांनी गळे कापलेत. हाताला का गटारने माळा घातल्यात. आता कानाला खडा लावतो असं काय करणार. देवा पाठीवर मार पण पोटावर मारू असेल हिंमत बा धर हाज्यात करून खाईल. दंड करू स्वच्छ सोंग दाऊ आणि अंतरी भावना सांगा बरं. आता मी तुम्हाला विचारतो. मी तुमच्यातला पांडुरंगा करून नमन त्यावेळेला अशी भाव नाही का आपण पांडुरंगाला नमन करतो. असं ठेचीत गेलं पाहिजे. फक्त सणात सण गेलं पाहिजे असंच वाटतं ना. तर वाटतंय त्यावेळेला पांडुरंगा नमन करतोय आपण. नाही आपल्याला फक्त म्हणायचं म्हणून म्हणायचं. उचलली की लावली टाळायला. दास व्हावं लागतं संतान. दास झाल्यानंतर ना सगळं येतं. आता तुम्ही आले इकडं लग्न करून इकडे येऊन सगळे यांचं ऐकावं लागले की नाही. उठण बस का बस. सगळं यांचं आडनाव यांचं गावाचं नाव यांचं. आपल्याला भाजी मेथीची नाही आवडत पण याला आवडती म्हणलं घेऊन यायला लागते सगळं यांचं. आणि आता त्याची प्रॉपर्टी विकताना पहिलं मालकीला विचारलं का अर्धांगी प्रॉपर्टीची मालक. संतांचे दास झालं तर त्यांच्या प्रॉपर्टीचे मालक होतो आपण. ॲटोमॅटिक मालक होतो त्यांची. पण दास कधी होतो माहिती का. संतांचा बोध भेटला तर. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा म्हणून ममत्व गेलं का. ममत्व गेले आपलं संसाराबद्दल. दिनरचने हाच धंदा आहे आपला. कोणता? गोविंदाचे पवण आहे. गोविंदाचे पवण म्हणणारा तरी नाही की नाही. दिवस रात्र प्रपंच सायास करसी. आमच्या गावाला आता आमची जत्रा आहे गावची. आमच्या गावच्या जत्रेला कीर्तनाला कमी तमाशाला जास्त माणसं. आमची आई म्हणायची पोरांना गोदड्या घेऊन जा. कशाला? जागा पकडायला.
कीर्तनाला बसकर टाकलेले आहे, महाराज आलेले आहे, आले तर गेले टिपरीत मार झालं तरी काय पैशासाठीच करायचं, पोटावारीच करायचं ना. आम्ही कशाला येऊ लवकर हजर राहू? हा, महाराज आलेले तर आले तर येऊ द्या, जाऊ द्या त्यांना मी. हा, आम्हाला तरी कीर्तन ऐकायचेच काय? हा, ऐकायचं झटकलं फटकलं छटकलं का नाही आलो आता. हा, कधी वाटलंय का आपल्याला काही न्यूज झालं पाहिजे? आता जेवायला पंक्ती असलं मी जातो गावाला कीर्तनाला, जेवायला पंक्ती असले बाया पडायला नाहीत कुणी, तिकडं पंक्ती पकडायला पडत जेवणाची जागा इथं सूत्रसंचालन सांगायला आल्यानंतर आयुष्यभर खात आलो हागत आलो, खात आलो हागत आलो, पोट भरलं नाही आपलं. पोट कधी भरेल? हा, संतांची संगत झाल्यानंतर. हा, काय बरं ज्ञानेश्वरीची ओळ आहे पहिल्या, तृप्ती झाली आजैशी. बाबांनी बघितल्यावर लगेच आठवली, तृप्ती झाली आजैशी साधने अपैशी सती, ते आत्मदृष्टी तैसे कर्मे नाही. आत्म्याची भेट झाल्यावर कसलीच कर्म राहिली नाही. कशाची राहिली? जिला आत्मज्ञान झालं ना तिचं नवरा कृत्य कृत्य झालं इच्छा झाला का आपला उद्धार? आपण चेक करा ना, सुटलो काय त्याला घेतो. आता आम्ही जन्माला येणार नाही असं वाटतं का आपल्याला? ज्ञानदेवा ज्ञानदेवाचे हरी पाठ ऐकली, वाऱ्या केल्या. आता आम्ही जन्माला येणार नाही, याच्या मागून येणाऱ्या जन्मातून आम्ही काय झालो? मुक्त. आता आम्ही जन्माला येणार नाही, जन्मा नाही येणे ऐसे केले. असं कधी कळेल आपल्याला? आपल्याकडे बघा, खात्री करून घेतात आपल्याकडे. बघितलं का? बघा बरं, आपल्याकडे मनुष्य मेला ही भाषा कळते बरं का, वारला ही भाषा कळत. मेला नदीवर नेऊन त्याला जाळपोळ केली आणि तो झोपायच्या जागेवर रात्रीचं पीठ झाकून ठेवलं. कशासाठी? सकाळी कोणी माझा बाप कुत्रा झाला, गाढव झाला, कसा आहे का आपल्याला काही घेणं देणं आहे का? आपला बाप कुत्रा झाला, गाढव झाला, साप झाला, आणि मी तेच होणार. आजा मेला पंजा मेला संतांचा बोध कळू शकतो. माता भक्ती
एकली बरवंत आणि तिने मार्ग लावला कधी होईल असं ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. गुरूंना संबोध नाही ना काही सगळे. आमचे गुरु असे ब्रह्मानंदम. आमचे गुरु ब्रह्माच्या आनंदामध्ये, त्यांना बाहेरून सुख नाही. परमसुखदम कसे ते केवलम ज्ञानमूर्ती. पाषाणाची मूर्ती, पंचधातूची मूर्ती, सोन्याची मूर्ती, संगमरवरची मूर्ती. आमची गुरुजीची मूर्ती कशाची आहे? केवलम ज्ञानमूर्ती. हे ज्ञानाचे चालते बिंब, दयाचे अवयव, सुखाचे कुंभ, एरवी माणूसपणाची भांब, लौकिक बाहू संत नवती जगा मानस आणि इथं माणसंच झाली संत. पडा म्हणे आमच्या पायावर होईल तुमचं. आणि येत मी वंडीमध्ये याचं कधी कल्याण होणार. सगळे आपणच रीता रडे पुढीलांच्या गीता. काय सेवितो वाटितो रस, काय सेवितो? कोणता रस दिला तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याने? किसी को कानो कान खबर नहीं है. पिक्चर पाहता का जेल में सुरंग आ गया है? कोणाला कानो कान खबर नाही. जुन्नर तालुका लय भारी. कशाने भारी? हा डोक्या लय भारी काय? हा बाप लेखत नाही, लेख बापात नाही. हा भावा भावाचं खेचायचं नुसतं. भारी याच्यात आहे. दोन विघ्नर करता, विघ्नरचा दोन गणपती. तुझ्यात उतरला का गणपती? हा जय जय स्वस्ववेद्या आत्मरूपा देवा तोच गणेश. स्वस्ववेद्या म्हणजे काय? स्वतःच जाणणे, दुसरा जाणू शकत नाही. स्वस्ववेद्या म्हणजे काय? स्वतःच जाणणे. आहे मी हा कोण? हे ज्ञानेश्वर. कोण आहे आपण? कोण आहे? जन्माला आलेलं पोरग रडत नाही, रडलं तर चापटावं लागते त्याला. कीर्तन चामटाव्यासाठीच आहे. त्याला जागेवर आणायचंय. हा आणि ते पोर रडतो तेव्हा रडताना म्हणतो कोहम कोहम. मी कोण? बाकीच्यांना म्हणतो मी कोण. बाकी जेवण आम्हालाच नाही माहिती आम्ही कोणतं. तुला काय सांगणार तू कोण? असले अंधेर नागरी चौपट राजा आणि माल खाय दोन बी आधा. हा संतांचं दास व्हावं लागतं. परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती आमचे बाबा. पुढं काय? दुःखाच्या पलीकडे कोणतंही द्वंद्व त्यांना टच करू शकत नाही. सुखदुःख आली काय हिमालयावर सोसाट्याचे वारे सुटले तर काय परिणाम होईल काय? आणि आकाश पडो बर्फ आहे जरी आम्हाला काही हे घेणं देणं नाही. कारण आम्ही स्वरूपाने आत्मा आहोत. शरीर मरतं, आत्मा मरत नाही. आणि शरीर बी मरत नाही. पण काय करावे? काय तुझे त्याची कैशी बुद्धी नव्हे हे समजून घ्यायचे. बाबाकडे जाऊन धोतर संन्यासायचे नाही शिकायचं. बाबाकडे जाऊन बाबा उघड्या बंब्या जेवायला बसला म्हणून आपण हारसाय नाही बसायचं. बाबा काय खातो ते विचारायचं आपल्याला. तुकाराम महाराजांनी बाबाजी चैतन्याने विचारलं काय देता का मला? गोष्ट आपल्याला कळून घ्यायची. केवलम ज्ञानमूर्ती बनवातीतम. आमचे बाबा एवढे नाही 3.5 हाताळे. गगना सदृशम आकाश एवढे आहेत आमचे बाबा. बाबा आकाश एवढे असं तर आपण आकाश एवढे. आपण एवढे असतो तर आपण अजून बारीक बाबापेक्षा. अनुरेनुया ठोकरा
महाराज आकाश एवढी आणि आपण हाय कशी आपण का पोटा खाली आलो का पोटा खाली आलाय त्याला इष्टेटीत वाटा नाही बापाने सांभाळलं एवढंच समजायचं फक्त हो पण प्रॉपर्टीचा मालक तेव्हाच होईल जेव्हा संबंध जोडावा लागतो संतांशी संबंध बुवांशी विद्या ब्रह्मानंद प्रमाण आलं ते लक्ष ठेवा पण बाबांनी काव लगेच उडी मारली माहिती का बाबांनी का बरं हे बोलली लगेच आम्ही माळशेज घाटातून येतो गाडी थांबते जेवायला थांबतो का थंड व्हायला थांबती हे गरम करते गाडी त्या कंडक्टरला विचारावं लागतं तो ते एक पाव येऊ दे अजून निघाली गाडी ते आणि माळशेज घाटा गा 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 आणि त्याच्या मंडळीला लागलं थोडा नाही का आवरून जा आता आवरून जर म्हणल्यावर त्याच्यावर भार 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 अंतरीचे धावे भावे बाहेरी तरी का परी म्हणे हा बरी ना आपलं काय प्रमाण चालू होतं सांगा बरं काय विषय चालला संबंध जोडावा जोडला जातो संतांशी बुवांशी संबंध जोडला कीर्तन प्रवचन जाणं येणं सगळं खाणं पिणं होईल संतांशी संबंध जोडला तुमचाचा बंदोबस्त होईल पण सगळ्या कुळाचा बंदोबस्त होईल संबंध कधी संतांशी जोडला जातो म्हातारी रोज अर्धा लिटर दूध घेतली गावठी गाई आणि एवढीशी साई निर्माण होती चमच्यावर साई अशी साठवून 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 मग तिने काय केलं तूप बनवलं तूप आणि असं एक किलोचं तूप झालं 8 वर्षात आणि उन्हाळ्यात सून बी गावाला आली आणि लेक बी गावाला आली आणि दोन्ही एकाच दिवशी मुंबईला निघाल्या म्हातारीने काय केलं ती तुपाची गरमी सुनाला दिली नाही सुनाला त्रास होईल काय लगेच नाही म्हणतो लेकीला दिली का संत दर्शनी हा नाद हा लाभ म्हणजे कोणता कोणता लाभ देव स्वरूप जातो माणूस देव स्वरूप देव पाहावायची गेलो मग काही प्रॉब्लेम टेन्शन राहिलं का टेन्शन कीर्तन तरच ऐकायचं डोक्यातला प्रपंच जात नसेल तर कीर्तन ऐकायला येऊन काय उपयोग नाही होणार पहिलाच मटेरियल भरलेलं आहे तो रिकामा झाला तुमच्या मोबाईलमध्ये काय सेव नसेल होतं काय करता तुम्ही सगळं काय करता डिलेट मारता डिलेट मारला का प्रपंच डिलेट मारला येऊ द्या जागा नाही जाऊ द्या महाराजाची किती बोलू द्या पुत्र भुकते तसं महाराज भुकते आपण बी जायचं डिलेट मारायचं अगोदर तर सिलेक्ट करायचं हे संत दर्शनी हा लाभ उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली आपली काय आपली अवघी चिंता वाढली नाही सगळ्या चिंता वाढली तर आपल्या आता काय करायचं आता काय करायचं आता करायचं काय
डोक्याला अभंगाला म्हणतो बाप रखमादेवर सर्व सुखाचे आगोर. मला लय सुखाचा आगर भेटले, सुखाचा आगर भेटले, डोकं करून बसलं. आता काय करावं? आता जाऊन येईल थोडी मारतो, तुला जगूनच उपयोग नाही. सटविने नेला तैसा ना पाचीच्या दिवशीला का नाही उचलला? कशाशी वाढला? भक्ती म्हणजे कशाला म्हणतात? भक्ती म्हणजे देव आणि मी एक आहे. भक्त आमचं कुटुंब आता काय झालं की भक्त म्हणजे पहिलं कसं होतं? भक्त बाप रखमादेवीवर जीवीचा जिवाळा, काही केल्या वेगळा हे नाही कळायचं. एक तुझे केले माहिती नाही, एक तुझे केले मेला तरी सोडायचा नाही, मेला तरी सोडायचा नाही. तसा मी बाजूला होणार नाही आता. मग ज्ञानोत्तर भक्ती करायची, भक्ती सुखाचा आनंद घ्यायचा. म्हणून मी भक्त तुझी ब्रह्मज्ञानाने जीव ब्रह्म काय झालं ऐकलं आणि मग तो देवाशी बिघडून गेला, एक रूप झाला. तर मला आता भक्ती सुखाचा आस्वाद घ्यायचा म्हणून मला बाजूला करा. मी भक्त तू देवायचे लक्षणम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम हे प्रमाण यांनी दिलं. हे तुकाराम महाराजांना सांगितलं. केवळ रामकृष्ण हरी नाही सांगितलं. अभ्यास करा, ज्ञानेश्वरी वाचा, सार्थ वाचा. पारायण करणाऱ्याला नीट वव्या कळाने आपल्याला काय कळणार आहे? आपल्या डोक्याची कोणती प्रपंच बसलेला आहे. मामासाहेब दांडेकरांनी, साखरे बाबांनी केलेला, विनायक नारायण जोशी साखरे आणि त्यांचे वडील नाना महाराज साखरे आणि तिसरी ज्ञानेश्वरी गुढार्थ ज्ञानेश्वरी पंडित. एक मामासाहेबांची ज्ञानेश्वरी, एक साखरे बाबांचे, दोन बाप लेकांचे ह्याची आणि गुढार्थ, अशा 4 ज्ञानेश्वरी आपल्या घरी पाहिजे. आमच्या घरी 4 मोबाईल आहेत आणि एका मोबाईलवर एक आहे का ज्ञानेश्वरी आपल्याकडे आहे. आणि जरी असले तरी आहे का ज्ञानेश्वरी आहे ना, काढली कपाटातून आणि महाराजांनी हात मारली. किती कीर्तन ऐकून उद्धार होईल? कीर्तन ऐकून उद्धार होणार नाही. ती कीर्तनच राहिली नाही, उद्धार होणार नाही. मनोरंजन आहे काय कीर्तन म्हणजे? दिलबाई लावण्याची बात आहे. करमत नाही म्हणून आले का आपण इथं? काहीला बसता नाहीत मांडे घालून. आम्ही कीर्तनात बसलो का उठाणी हाय आणि आता उभं आहे तर बसायला गेलो तरी पडतो का काय, अशी कंडिशन आहे. त्याच्यात आपलं काम करून घ्यायचं. तत्वमस्यादि लक्षणम. उपनिषदांची सर्व सुरुवात बरं का. आपण तरी आपण विचार केला पाहिजे. आपण रोज याच्यात येईल पण गुलाबजाम त्या पाकाच्या डबक्यात आहे. पण म्हणला मी माझ्यात घुसून देणार नाही त्याला. कोणला? पाकाला माझ्यात घुसू देणार, पण मी त्याच्यात असा तंगत नाही.
तरंगतोय आणि तो म्हणतो बुडालो बुडालो. कोणत्या नदीत बुडत होते का ज्ञानेश्वर महाराज? आत्ता बुडताय तुम्ही आत्ता. मी माझं घर प्रपंच स्त्री पुरुष डॉक्टर इंजिनियर कीर्तनकार बाबा वाजवणारे गाणारे पेटी वाजवणारे आणि आम्ही एवढे ऐकायला होतं. मेहरबानी करायला आले बरं तुम्ही. हे जे ना हे झोपलेले आहेत. आपण जागं व्हायचंय, खडखडून जागं व्हायचं आपल्याला. वाघाचा आवाज आल्यावर कसं जागं होतोय माणूस, तसं आपल्याला जागं व्हायचंय. तत्वमस्यादिलक्षम एकम. या जगात एक तत्व आहे, सूर्यप्रकाशक सहस्र. सूर्याची किरण अशी हजार किरणे. सूर्य हजार आहे, प्रकाश हजार आहे. आता आपल्याला विचारलं सूर्य कुठे, समजा आता जाऊ द्या दुपारच्या वेळेला विचारलं सूर्य कुठे, तर आपलं लक्ष कुठं जाईल? आणि घरात प्रकाश पाडलाय तो कधी आपल्या पप्पानी पाडलाय का तिथं? हा जो घरातला प्रकाश आहे तो सूर्य आहे. ही खोबडी जाग्यावर नाही. सूर्य म्हणजे वर काय नाही, काय आहे ते खालीच आहे सगळं. वर कल्पना आहेत निव्वळ, जे आहे ते इथे आहे. म्हणायला हृदयात आहे, हृदयात बी आत बी आहे, बाहेर बी हे आत बाहेर. मी कोंदले जग निखिल माझेची ओतले, ती दया कैसे कर्म आले जे मीच नाही म्हणते. कोण म्हणतं मी नाही? रोज या गावावरून त्या गावाला जाणार, बाबांना विचारा देव भेटेल का? छे आता कुठं राहिले का? आता सोपं राहिले कुठं? काळ्या पाण्यावर गेला का? फासावर गेलाय देव? याच्याशी रोज नित्याचे व्यवहार आहे. भांडी घासणारी 14 जणांची, धुणं धुणारी. देव देव मनोनी जरता काफी देवाला नाव नाही आणि देवाला गाव नाही. वैकुंठात देव राहतो. या कल्पना आहे. भागवताचार्य म्हणतात, भागवताचार्य म्हणजे हे रोज सांगतात, हे नाही नाथ बाबा म्हणतात. ते सांगतात की शबल ब्रह्म, जे साकार ब्रह्म त्याला म्हणू शकतो आपण. आकाशात आहे पण जे व्यापक ब्रह्म आहे तुमच्या हृदयात आहे ना, त्याला राम म्हणतात. तो राम प्रगट होतो. सूर्य प्रकाशक एक तत्व आहे. हो द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम. एक आहे परमात्मा. हजार किरण असले तरी सूर्य एक आहे, प्रकाश एक आहे. असं अद्वैत कुशरी विरळे लोक जाणतात. बाकी नुसतं हेलपाट्यावर ये, हेलपाट्यावर एक जा. तो सरला का सरला शेंड्यावर जातो आणि शेंड्यावर तेवढ्याच मिठी खाली. काय सापडतो काय माहिती, त्याला काही सापडलं का नुसती पळापळी.
अशी पळायचं यायचं. आणि कशासाठी बोलतो? पहिला बोलतो म्हणून मी बोलतो नाही. जास्त पळायचं नाही. जास्त पळायला एकदा बसला का परत उठतच नाही. कशासाठी? तत्वमस्यालय गगन सदृशम एकम नित्यम विमलमचलम. विमान मळ नाही, सर्वांनी साक्षभूतम. भावाच्या पलीकडे परमार्थ. हो, भावात्तम त्रिगुणरहितम. सत्वगुण रजोगुण आणि तमगुणाच्या पलीकडे जायचंय. हो, तर सद्गुरूंची भेट होते. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण चरण हे नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वर. मला काय? ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरांचं स्वरूप आकाराचं नाही. बाबांनी सांगितलं देवा नाही रूप. ओंकार स्वरूप ज्ञानेश्वरांचं आहे. गणपतीचं ओंकार प्रधान आहे ना. आपलं सुद्धा ओंकार प्रणव उच्चार होय साचार आत बघ कैसा. ओ शब्द अवंगमय सोहम सोहम ऐसा. कितीतरी लोकांच्या पोरांचं नाव ओम आहे. कितीतरी लोकांच्या पोराचं नाव सोम आहे. म्हणजे काय? सोम म्हणजे काय? ओम म्हणजे काय? आपल्या नाकात श्वास येतो जातो येतो जातो त्याला ओंकार म्हणतात. जातो येतो जातो आणि जाताना एक दणका देऊन जातो सारखा. श्वास घेताना सो सोडतानी हम, घेतानी सो सोडतानी हम. हो, असा रात्रंदिवस 21,600. जन्माला आलो तेव्हा आईच्या पोटात होतो तेव्हा आईला 7वा महिना लागला. टाळूरंध्र भेटून चैतन्याने शरीरात प्रवेश केला. आता ते कधी थांबणार आहे? त्याचं भजन नाकात कापूस घातल्यावर. आता नाकात कापूस कधी घालणार आहे? मेल्यावर. तोपर्यंत आपलं भजन पण नाही होणार. त्याला म्हणायची विण्याची पाळी विण्याची पाळी. विण्याची पाळी म्हणजे आपण जीवावर आल्यासारखी करतो. आणि तो देव सारखा रामाघडी आपल्यात ढकलीत राहतोय. याला जागवायचा याला जागवायचा. कशाला जागवायचा आहे? कधीतरी याला जागी. आता आमच्या गुरुवाऱ्यांचं काल कीर्तन होतं. त्यांना मी सांगितलेलं बाबा जेव्हा त्यांची गाठ झाली ना तर मागच्या वेळेला 2 वर्षाचा आला होता कोरोना. आता 6 वर्षाचा आला पाहिजे. त्याशिवाय आम्ही नीटच नेवायचं. आपला रिटर्न नेला पाहिजे. परत झालं ना माझा टाइम करायला लागलो आपण. तेव्हा कसं जरा गल्ली गोळात बसले सगळे. महाराज मी कोप्यांमध्ये जाऊन बसले होते. बाहेर नव्हते पडत. का? भीती आहे. आणि तिथून बाहेर आलं होतं का म्हणे काळ आता न करू शकते. पण मग कुठे तिकडे जाऊन बसला होता रे कोपऱ्यात. आमच्या मुंबईला जेवढ्या गाड्या होत्या महाराज होतं ते गावाला आले होते गाडी घेऊन लगेच. मी आमच्या महाराज मित्रांना म्हणतो काय गेले गावाला म्हणलं. ते म्हणजे तो चीनमधला इथं आलाय ना. हो आलाय ना. पण त्याला माळशेत घाट चढून वरी आताच येत नाही. त्यामुळे हे सगळे गावाला पळालेले असेल लावा. अरे झुंजार ते एक जगी धावत पाराव. ओम नमो ज्ञानेश्वरा. आमच्यावर करुणा करा. तुमचा अनुग्रह लाभलो. माहिती का अनुग्रह कशाला? विचारा पट्टीच्या बाबांना जाऊन विचारा बाबा अनुग्रह म्हणजे काय. तुकाराम महाराजांनी अनुग्रहातलं म्हणजे काय घेतलं? बाबाजी चैतन्य समाधीतून बाहेर आले आणि अनुग्रह दिला. यांनी प्रमाण घेतले. पुढे गेले
बघा त्याच्या जागा बदलतो माणूस. तत्वमसी विद्येचा बोध दिलेला आहे. सगळ्या उपनिषदांची एंट्री तत्वमसी मध्ये आहे. आणि गीता आहे ना, उपनिषदाचं सारे सार काढा केलाय. काढा कोरोनात कसा काढा करीत होतो. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 21 उपनिषद तशी 2-250 त्यांचं मंथन करून काढलेलं आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काढा. इथे भगवद्गीता उपनिषदचो ब्रह्मविद्या आहे. योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवाद ब्रह्मविद्येचे चर्चा आहेत त्याच्यामध्ये. आणि ती जर आपल्याला मिळाली तर पवन झाडू व्यापक होऊन जातो आपण. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आहे. सगळ्यांच्या पाठ्यातलं आहे. पाठ्यातल्या असल्यामुळे पाठी ठेवलेला आहे तो आपण. वैराग्य निर्माण झालं तुकाराम महाराजांना. ही स्टेप कधी होईल, या अभंगाची स्टेप कधी होईल. अभंग घेतलेला आहे प्रपंच ओसरो. आता आपल्याला प्रपंच ओसरो वाटतो का, असा वर जावं वाटतोय आपल्याला. आपली वर जायची टाइम आली तरी आपल्याला वाटतंय प्रपंच वाढावा. हो घरात धनधान्य व्हावी आणि पोरांची लवकर असावी असं आपल्याला वाटतंय. प्रपंच ओसरावा असं कोणाला वाटतंय का. हे उरफाट माग नाही संतांचं. कधी असं म्हणाल आपण प्रपंच ओसरो कधी वाटेल, ज्यावेळेला संतांचा उपदेश मिळेल आपल्याला, संतांची कृपा होईल त्यावेळेला. तुकाराम महाराजांना धगधगीत वैराग्य झालं. धगधगीत वैराग्य अग्नी माझी ज्वाळा ते म्हणतात. किंवा वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरात ज्ञान अग्नी चेतला ब्रह्मत्वेसी. एक वाक्य सांगतो, नख शिकांत आपण ब्रह्म आहोत. हे शरीर सुद्धा नास्त नाही. हे कळून घ्यायचे. संतांच्या संगतीत गेल्यावर आपण मरणारे नाही. अजर अमर आहोत आपण. अमर आहा अमर आपण. बघा ना जरा जाऊन खरे की खोटे त्या पहा शोधून. आपल्याला वेळ नाही. रिकामे त्या उकुरड्या त्याच्या कोंबड्या आहेत ना, कोंबड्या असं आपल्या त्या कोंबड्यांसारखं पिसायचं काम चाललंय. नुसतं काय मिळतं काय माहिती, नुसतं राखच उधळत ती फक्त. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी. पुढेची उकरी लावणे. पुढीची उकरी लावणे नाही. उकरत चाललंय उकरत चाललंय. अरे आणि नका पडू. घरदार बायका पोरं प्रॉपर्टी जमिनी बागायची जिरायची गबाळ आहे गबाळ. तुकाराम महाराजांनी वाटलं आम्ही जमा करतोय. वाटायचं म्हणजे उदारचन नाही वाटत. एवढे उदारचन आहे का. एक बाई आमच्याकडे आल्या त्या ताई म्हणजे बाबा आमचा मुलगा इस्कॉनला जातोय, मला वाटतं साधू होईल, डिग्री होल्डर झालं. मी म्हणलं साधू झालं तर मी त्याला जर माझ्या वर्षाला 2 ड्रेस घेईल. साधू होणं सोपं आहे काय. ते साधू व्हायला गेले ते बी संधी साधू झाले. त्यांना सांगितलं संतांना लुटा लुटा. संत जरी यांनी माणसं लुटायला सुरुवात केली. लुटावं काय हेच कळालं नाही. पाया पडायचे पैसे. नक्की मंदिरातल्या मूर्ती होणार हे सगळे बाबा पाया पडायचे पैसे घ्या. त्याच्यासाठी कोडी यायला लागतो पैसे ठेवायला. इकडे ठेवा इकडे ठेवा. दलाल कसे असतात, इकडे ठेवा इकडे करा. मी मार्केटला होतो. पण आता मूर्ती झाल्यावर कुठं कोड घालणार. मग पेटीत पैसे टाका. पेटी माझ्या बापाची पेटीत पैसे टाका असं देव म्हणतो. आता घेता येत नाही ना असं. जीवनाचं सार्थक करा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. माळ घाला. माळ घातल्याशिवाय जगू नका. आणि माळ घातल्याशिवाय मरू नका. आणि मेले तर तिरडी बांधव. आम्ही ह्याच्या मंजुळ्याची माळ घालायला. पण मड्या मुर्द्यावर माळ घालून काय उपयोगाची. माळ घालायला परवडल काय. माळ घालायला परवडल. कोणाची लायकी नाही माळ घालणं. सोनं कसं फुल टाका येतं. सोनं कसं आहे माझ्या लक्षात नाही राहिलं. आता गावाला आल्यावर गुंठाल द्या म्हणतो राहिलाय. तोळा सोनं कसं तोळे कोणी घेऊ शकतं का. त्याच्यापेक्षा माळ्याची किंमत जास्त आहे. बहुत बहुत सुकृताची जोडी. तेव्हा गळ्यात माळ. आम्ही ज्यांच्या घरी जातो त्यांचे गळे रिकामे. जरा ज्यांचे गळे रिकामे त्यांनी टी व्हीच्या मालिका बघितल्या असेल ते जय मल्हार वगैरे त्यांनी जाऊन आरशात बघायचं माळ आणि उघड्या बंब्यांनी. त्या राक्षसांची सगळे अशाच माळ आहे. उघड्या गळे आहेत ना राक्षसारखे दिसतात. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना सांगितली माळ घाला. महाराष्ट्राचा राजा तरी सांगितलं कंठी मेरवाद. Thank you.
रामकृष्ण हरी मंत्र नाही दिलेला, गूढ गम्य दिलेले ज्ञान गूढ. ज्ञान गूढ आहे हे कोणाला माहित नाही, मिळायला गम्य ते ज्ञानदेवा लादले. आम्ही म्हणतो ज्ञानदेवा लादले, ज्ञानदेवा लादले. आमचे वडील जेवत होते, आमचे वडील जेवत होते, आमचे वडील कामाला लागले, आमचे वडील कामाला लागले, आमच्या वडिलांचं लग्न झालं, आमच्या वडिलांचं लग्न झालं, आमच्या वडिलांना आम्ही झालो, आमच्या वडिलांना आम्ही झालो. आम्ही असेच गप्पू शकतो, आम्हाला काहीच नाही झालं. त्यांना जे झालं ते आपल्याला झालं पाहिजे, संतांना जे झालं तसंच्या तसं आपल्याला झालं पाहिजे. होतं आज आता या घडीला. बाबाजी चैतन्यांच्या तिथं तुकाराम महाराजांनी राखळ केलं. बाबाजी चैतन्यांचं कीर्तनाचे काही हे नव्हतं, काय त्याचं ॲडव्हर्टाईजचं कार्ड नव्हतं, कुठे यूट्यूबला कीर्तन ऐकलेलं नव्हतं तुकाराम महाराजांनी. यायला गाडी नव्हती, चालत 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 ओतूरला आली, कुठून देववरून, आणि राखळ केले. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे, त्याला परमार्थ घडवू शकतो. त्याचा परमार्थ हा जन्मसिद्ध हक्क आहे. कोणाचा? माशाला आपण म्हणलं वाईट वाटतं, हा झोपत कसा असेल, आपल्या शेजारी याला खाटावर घेऊन झोपायला तर चालल्यावर लगेच. पाण्याशिवाय जसा मासा राहू शकत नाही तशी आपल्याला तळमळ लागली पाहिजे. समाधीतून महात्मा वर आले बाबाजी चैतन्य. आज तुकाराम महाराजांना अनुग्रह दिला. 60 वर्ष अगोदर समाधी घेतलेला महात्मा बाहेर आला. स्वप्नात अनुग्रह दिला तुकाराम महाराजांना. स्वप्नात शाळेत गेला बालवाडी, स्वप्नात शाळेत गेला हायस्कूलला, स्वप्नात डिग्री घेतली, स्वप्नात नोकरी लागली, स्वप्नात लग्न झाली आणि स्वप्नात पोरं झाली. असं आणि मग बोध व्हायचंय, बोध तो स्वप्नात होतो का? पण स्वप्नात होतो. स्वप्न कशाला म्हणतात? आता आपण स्वप्नात आहे, आता आपण झोपलेलो आहे. त्या झोपेत आता आपल्याला स्वप्न पडलंय. नारायणगावमध्ये कीर्तन चालू आहे 7 ते 9. मी 7:30ला आलेलो आहे. 7ला चालू झालेलं आहे कीर्तन, पण मी 7:30ला आलो. वाजायला लागलं का मी घरातून बाहेर पडतो आणि आता संपत आठेचं कीर्तन चाललंय. हे काय रे? स्वप्न आहे. त्या स्वप्नातून संत जागे करतात, मी देव आहे. स्वप्नात देह मान मुली दयाची बुद्धी केले जाईल माझ्या मागं वाघ लागला आणि ओरडायला लागला मोठमोठ्याने घरामध्ये. घरच्यांनी जाणून केलं, हो काय झालं गुळ पडला का, काय झालं यांनी पाहिलं आपण घ्यायचे. बरोबर तुला सांगतो मी सुद्धा बाबा, आमच्या गावात महाराज असले का कीर्तन मला सांगायचे महाराजाला तारीख द्या. आमच्या गावात बाबा आले का मी असा पुढं बसायचो गुळ द्यायला. गुळ देता देता कीर्तनकार झालो होता. उचलला तर असं माझा अनुभव आहे. मी जे बोलतोय ना ते अनुभवून बोलतो आणि हा मोठेपणा सांगत नाही, पण संतांचे कृपेची पावर आहे. कसं हे चाललं खट नट यारे लहान थोर याती बलती नारी. बलती नारी म्हणजे वेशेला माळा घालतील का बाबा? वेशेला माळा घालतील बाबा, वेशेला माळा घालतील का? नसल घाली तर का बाबा आहे ते? बाबाला अधिष्ठानाचं ज्ञान पाहिजे. या उपाधी माझी गुप्त. आणि ती जर हुशार असली तर ती म्हणली बाबा मी टाळ घेऊ का देईल का बाबा टाळ घेऊन ती? पण बाबांनी टाळ दिला घेऊन तर आपले खानदानी आपल्या बरोबरचे जवळचे ते म्हणतील जातील निघून. जात वीत गोत कोळ शिळ याच्यावर मागतात.
का त्वरित नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही आत्म वस्तूला कोणताही आकार जात पंथ कर्म टच करू शकत नाही. अग्निरूप आहे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आता आपण गेल्यावर अग्निरूप होणार त्याच्या अगोदर होणार. ब्रह्मरूप झाल्यानंतर सगळं कर्म जळून राख होऊन जातं, काही शिल्लक राहत नाही. तुकाराम महाराज बाहेर बाबाजी चैतन्य मागे झाले. आमना सामने तुकाराम महाराजांना बसवलं, अनुग्रह दिला. अनुग्रह गुप्त पद्धतीने देतात, माईक वरून नाही देत. किती गुप्त आहे. एकनाथी भागवत ज्याच्या घरी असेल त्यांनी 145 पहिला अध्याय 145 ते 155 नंबरच्या ओळी पहा. कोण आंधळ होतं? व्यास आंधळे होते. व्यास 17 पुराणे केली, वेदाचे 4 भाग केले, कौरव पांडवांचा कुळ वंशवृत्ती केली. नंतर टेस्ट टू बेबीने व्यासांची लेकरं आहेत ती. रावणाचा अहंकार घालवला. लय मोठ्या सभेला गेले व्यास, सगळे बाबा बाजूला व्हायचे ना अध्यक्ष स्थान त्यांना द्यायचे. तरी ते म्हटले मी ज्ञानांध आहे, मला ज्ञान नाही. सरस्वती नदीच्या किनारी एकनाथी भागवत अध्याय पहिला 145 ते 155. सरस्वती नदीच्या किनारी व्यास खिन्न परिस्थितीत बसले होते. तिथं त्यांना अनुग्रह दिला. अनुग्रह दिला कानाला न मागता, कानाला टच न होता अनुग्रह देतात. तुम्ही खीर दिली भरून तुमच्या मैत्रिणीला आणि लगेच म्हणले माझी वाटी रिटर्न दे, ती लगेच ओतून देते. येताना थोडी खीर येते का नाही रिटर्न परत मागली जातील. तसं कानाला न मागता, सूर्याला न दिसता, आकाशाला न टच होता, तुमच्या प्राणाला न स्पर्श करता कृपा होती संतांची. हे असो तिथी जयावरी झळके की माथा पद्म पारुखे तो जीवची परितुके महेशाच्या. त्यांच्या दृष्टीत पावर आपलं कल्याण करू शकतात. आम्हाला त्यांच्या दृष्टीत पावर नाही. आमची गाय दूधले देत होती चांगली, पण ती बाई आल्यापासून गाय उडाली दुधाला. तिची नजर लई बेकार. या वाईट नजरेची माहिती आहे आपल्याला, पण चांगल्या नजरेची माहितीच नाही आपल्याला. आणि चांगला भेटायला आपल्या प्रारब्धात असतो, असावा लागतो. आपली आई आली असेल ना मामाच्या घरी, आणि रात्रीच्या वेळेला मामीने त्या समयमध्ये 5वीच्या दिवशी सारखं तेल घातलं पाहिजे. सटवी येणारे आणि माझ्या बायकोच्या कपडावर लिहिणारे संत दर्शनाचा योग आहे बरं याच्या जीवनात. असं घडलं तर होतं. तुकाराम महाराजांना बाबाजींनी उपदेश दिला, ज्ञानाचा उपदेश दिला. ते ज्ञान पैदा कोणतं ज्ञान आहे? साखरे बाबांची ज्ञानेश्वरी काढा, त्याच्यावर आकडा लिहिला. ते ज्ञान जन्म मरणाच्या अतीत होतो. आत्मज्ञान, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, द्वैताची झाडणी. गुरुकडून ज्ञान घ्यायचं, गुरुचे ज्ञान. ज्ञान झालं तर ज्ञानी आत्मदर्शन, आत्म्याचं दर्शन होतं. गुरुकडून ज्ञान घेतलं दर्शनी समाधान. आता काही नाही मिळालं तर चालेल, न मिळो खावया, न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करू. अशी कोणती देव कृपा करतो? त्या कृपेला पात्र व्हायला पाहिजे आपण. आणि बाबाजी चैतन्यांनी त्यांना नाम मंत्र दिला. ध्यानाला बसून घेतलं बरं का. सुंदर ते ध्यानशिवाय कीर्तन चालू होत नाही, आणि राहू आता ह्याची ध्यानशिवाय भजन चालू होत नाही. आणि एक माईचा लाल कधी ध्यानाला बसत नाही, एक लाल कधी बसत नाही ध्यानाला. त्या नदीच्या कडाला ते शेवाळलेले दगड आहेत ना, पाय ठेवला का घसरला, पाय ठेवला का घसरला. तसे जीवाबी झाल्या शेळमट आणि कांडी झाले शेळमट. ऐकून ऐकून बथ्थड झालेले आपण, बथ्थड. तुम्हाला माहिती का इकडे ते ताचंच आहे नाही, ते निवार झाले, त्याला टोचलं काहीतरी कळत नाही. आपल्याकडं जरा म्हाताऱ्या बाबाचं टोचून बघायचं. डॉक्टर काय करतो? झोपवलं असं काय गुदगुल्या करतो काय आपल्या पायाला? गुदगुल्या करत असतो तो. सभेंना हीन झालेलो आहे आपण. कशामुळं? हे माझं 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 तैसे अहम ममतेच्या लवडसवडी म्हणून माते न पवती बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी डवळीत. तुकाराम महाराजांना ज्ञान दिल्यानंतर वैराग्य निर्माण होतं. ज्ञान घेऊन जर वैराग्य निर्माण नाही झालं ना, ज्ञान ते टिकू शकत नाही. तैसे विरक्ती वाचून ही ज्ञानाशी नाही विचारून खाई ठेविले देवे. ज्ञान मिळालं तर त्याच्याबरोबर काय पाहिजे? वैराग्य. आपल्याला मांडव करायचं आहे, मांडव बैलांना दर खांडला दर खांड एवढी माती बाहेर निघाली आणि एवढा खाली दर गेलेला आहे. आता लाकडाचा खांब टाकला आणि तेवढीच माती टाकली, लगेच वर काम केलं, मंडप चांगला राहील का? एवढी माती
तेवढी मेड आतमध्ये टाकूनही काम नाही होत. इकडचं दगड घे, तिकडचं पार उलटी करायची, चेळीत राहायचं सांगा. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या अनुभवाचं सांगतो, ते जात्यावर जो दगड ठेवलाय तो कशाला ठेवलाय? ठोकायला ठोकून त्या खोट्याचं डोकं मोकळं झालं पाहिजे, असं मोठं झालं पाहिजे. ठोकून डोकं मोठं झालं पाहिजे. आणि जर ते ठोकायला नाही ठेवलं तर गार फिरताना फिरवणाराचं दात पाडून टाकेल तो खोटा. तसा परमार्थात हलवून खुट्ट करावा, बळकट मग दयाच्या आधारे सार करणेचे आगवे. बोध जर झाला नाही काहीच तुम्हाला त्याच्या पाठीमागे घेऊ शकत नाही. असं वैराग्य झालं पाहिजे. पण तैसी वैराग्याची शिव न देखती, विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. अरे तरी विरक्ती वाचून झाला अजून एक आहे. हे सगळं जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही, आणि वैराग्य हा धाकटा भाऊ आहे, ज्ञानाचा धाकटा भाऊ वैराग्य. कधी कधी आमच्या गावाकडं आमच्या भागात एक महाराज होऊन गेले बरं का, ते वैराग्य मूर्ती होती, वैराग्य सिद्धी प्राप्त झाली होती. वैराग्य सिद्धीच्या पुढं आत्मसिद्धी आहे. ती आत्मसिद्धी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. आत्मसिद्धी कधी प्राप्त होती? इतरगे ते सारखा मित्र जोडून ठेवलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वैराग्यासारखा सोबती जोडून ठेवला शेवटच्या किनाऱ्यावर जायला. आणि वैराग्य निर्माण झालं तर धगधगीत ज्वाळा, आणि मग ज्ञान पेटलं जातं धार. आणि तुकाराम महाराजांना वैराग्य उत्पन्न झालं. पहिल्या दिवशी नामपर कीर्तन सेवा, आणि शेवटच्या दिवशी मागणी करायची. मागणी कोण करतो? 8 दिवस पगार काम केलं तर. मी लहान होतो त्यावेळेला शनिवारचा बाजार नारायणगावचा आताही बी आहे. 7 दिवस महिला शेतकऱ्याच्या इथं कामाला जायच्या. शुक्रवारीच शेतकरी घरी येऊन पैसे द्यायचा 8 दिवसाचे, का ह्या पिशव्या घेऊन आल्या बाजाराला. तसं आपण सगळा स्टॉक करता ज्ञान दृढ करण्यासाठी काय पाहिजे? वैराग्य. जशी ती खिपरं आहेत ना चेळायची आणि ठाम करायचा, त्याच्यासाठी अभंगाचं पहिलं प्रपंच होणार नाही का? होणार. आपलं जे आहे ना प्रारब्धात ठेवलेलं ते देव देणार. आपल्या प्रारब्धात नसेल तर नाहीच ठेवणार. तू घेऊन आला डॉक्टरकडे गेलो आपण, काय करणार? किती पैसे झाले, खर्च झाले, पण आमचा माणूस वाचला पाहिजे. आता डॉक्टर बी आत होतो पण नाहीच वाचत. जे होणार ते होणार, आणि जे कधीच होणार नाही ते कधीच होऊ शकत. आता दृढ निश्चय पाहिजे परमार्थिक माणसाचा. काही झालं का माझ्यासाठी देव चांगलंच करणार. देव माझ्यासाठी भागवतात उदाहरण दिलं. भागवत लोखंड तापवला, त्याचा वेळा करायचा, असा लाल गुण तापवला आणि त्या याच्यावर ठेवला ऐरणीवर, आणि त्याच्यावर सप गणाची वार चालली, आणि ते हलत ना म्हणून त्या सांडशीनी त्या पकडीने पकडले. आणि तो मार्केट का मला हलू का देत नाही, खालून निदानका वरून निदानका तुला घडवण्यासाठी आहे. आणि सगळं काय लोखंडच आहे. अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी एका जनार्दनी ओळख दिले प्रपंच ओसरो.
कधी वाटेल आपल्याला ज्ञान भेटेल तेव्हा. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे कीर्तन नाही, ज्ञान म्हणजे प्रवचन आहे. कीर्तन प्रवचनाचा केलाय खोळखोळा. तो माहिती ना बँडवाल्याकडे असतो तो खोळखोळा, तसा खोळखोळा केलाय कीर्तनात. वाजा बजा बजा आणि त्या कीर्तनाने पोटच भरत नाही. 3 वर्ष झालं पोरगा आईच्या पोटावर पिते आणि तुझंच नाही. पण तिने बाजारातून आधी चोखणी दिली त्याला सणासण वाटतंय. जेंबरवी दूध निघत नाही पण ते लय खुश आहे. आपण चोखण्या घेतल्या नुसत्या चोखण्या वाढायच्या. या बाबात काही मी त्या बाबात काय चोखण्या वाढतो का? दूध भेटलं का नाही कधी? दूध भेटलं तर दिसल तर तरी चोखण्या दिल्या बाबांनी चोखा कधी पण. ज्ञान देतात संत, त्यांच्याकडे भांडणारे. आमच्या आत्याच्या इकडे रोज पाऊस येत होता तरी कांदे ने कांदे ने कांदे ने. आणि साधी बाई आहे तिच्याकडे काय आहे ती म्हणते घे घे आणि हे म्हणतात द्यायचं नसतं कोणता द्यायचं नसतं का? मग आपलं आपण खायचं मारायचं का? सेवितो हा वाटितो आणि का संत उदार उदार असं म्हणलं महिना तर ऊस लावला, ऊस एक एकर आणि पेन ऊस तुटून गेला. 25 गाड्या गेल्या, बिल बी आले. आणि त्या बिलवाल्याला विचारलं पगार कधी मेल्यावर, पगार कधी मेल्यावर. देव कधी मेल्या भेटतो काय? हायची द्यायला देवाला काय लाज वाटते का काय? याच देही याच तो हरे श्री हरी महिला डोळे भरी पाहता पाहणे तुरी. देवाची वेगळाची तुरी होती ती बाजूला करून टाकले. देवाशी कसं झालं? एक रूप झालो प्रपंच ओसरो आणि चित्त तुझे पायी मुरावं लागतं. लोणचं कसं मुरावं लागतं आणि ते मुरायला काय एवढं सहज असायचे का? दर वेळेला 8 वेळ झालं का तापवायचं तेल त्याच्यात सोडायचं ते गाराटले त्याला भाजवायचं आणि असं गुरु हलवायला असं मुरवावं लागतं. ते मुरवावं लागतं. मुरवतं मूर्त कधी माहिती का? पहिला रंग उतरला तर प्रपंच ओसरो तर ज्ञान फसलं जातं. तुम्हाला आता घराला कलर मारायचा आहे. कलर पहिला कलर काढायला जास्त वेळ जातो का नवीन कलर लावायला जास्त वेळ जातो? पहिला काढायला बाबा असंच आजू गेले. पहिला कलर काढण्यावारी आणि पहिला कलर न काढता जर लावला ना असे पापडे जेवायच्या वेळेला घ्यायचा एक काढून. अभंगाचं दुसऱ्याच्या Thank you.
आतून शुद्ध रंगाने दांभिकपणा नको. भावांनी पहिलंच प्रमाण दिलं. दंभ संतांना आवडत नाही. तुम्ही अपराधी असाल तरी चालेल बाबा. आणि अनंत अपराधी काय प्रमाणे हा मी तर वानात अपराधी आहे. माझे खूप अपराध आहे. परंतु देव मग तुम्ही आमचं पोटात घालून घ्या चुका. माझा मित्र आहे काही नेहमी माझ्या मिस्टेक काढायचे म्हणलं माझ्या चुका तुमच्या पोटात घालून घ्या. तुम्हाला आमची पोटं फाडायची नाही. त्यांनी चुका कोणत्या पकडल्या? लोखंडाच्या. संतांकडं अपेक्षा करायची काय? माझा चित्त शुद्ध रंगाने रंग द्या. शुद्ध रंग लवकर नाही भेटत. गावठी गाई भेटते का? नाही भेटला. चांगल्या गोष्टी लवकर भेटत नाही. त्याच्यासाठी शोध मोहीम जारी करावं लागते. जंग जंग पछाडावं लागेल. त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जा. आणि ते शोध करायचा. आणि आपली तृप्ती झाली पाहिजे. प्रपंचाची अजून हाऊस गेली नाही आपली. तुम्हाला माहिती आहे का? मुलगा कामाला, सुनबाई कामाला, नातू कामाला, नातसून कामाला, आणि त्याला बाळ झाले. सांभाळायला कोणच नाही. आजी मुंबईला, जॉब लागला आजीला मुंबईला. मुंबईला आजीला फिरायला नाही नेली, जॉब लागला आजीला. आणि आजी म्हातारी गेली मुंबईला. ते पोरग इतकं हैराण करतोय म्हातारीला की 2 महिन्यातच म्हणते मला गावाला जायचं. अरे आपली पोरं सांभाळाय कोण नव्हतं. आता पोरांची पोरं सांभाळणारे आयुष्य नाही घालवायचं. आपुली आपण हृदयाला टांगणार. पैसे कमवायचे ते तुम्ही राहायचे रामागडीन दास व्हायचे. कमू द्या, त्यांची भरभराट होऊ द्या, पण आपलं बी आत्मिक कल्याण झालं पाहिजे. आत्म्याची कोणी काढलेली? सगळ्यांनी आजारी पडायच्या अगोदर मेडिक्लेम काढलं. काय त्याला म्हणतात? मुराडी आणून ठेवलाय. बायको मी मेगा माझी बायको काही करी पोरं करी काय त्याचे काय विमा काढून ठेवला. काहींनी गायांचा बैलांचा बी विमा काढला. आत्म्याचा कोणत्या माईच्या लालनी विमा काढलेला आहे? आत्म्याची काळजी आहे का? आत्म्याची आत्मा रस्सा तळाला चाललाय. 10व्या अध्यायात अर्जुन म्हणतो देवा गीता सांगून आमच्यावर तू अशी कृपा केली. काय ते आत्तापर्यंत देहाचंच रक्षण केलं होतं, पण आता गीता सांगून आत्म्याचं रक्षण केलं होतं. आम्हाला लक्षाग्रहात 5 पांडवांना आईला जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही रक्षण केलं. देहाचंच माझ्या भावाला भीमाला अडधाण भावाला लाडू खाऊन देऊन त्याच्यात विष घातलं होतं, त्याचं रक्षण केलं. देहाचंच रक्षण केलं. आमच्या पत्नीला वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा रक्षण केलं. काय ते शरीराचं केलं. आज माझ्या आत्म्याचं रक्षण केलं. आत्मा पतनाला जाणार होता, आता मी वाचलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्याला आत्म्यावर प्रेम असेल, आपल्या आत्म्याचं हित करायचं असेल तर माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय राहू नका. माळ घालायला परवडायची नाही, पण ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, घरी ग्रंथ आणून ठेवा. नाही समजले तर बाबांना तारीख घ्या 8 दिवस आणि त्यांच्याकडून समजून घ्या. काय फरक पडायचा नाही. बाबा अशी बी काही आहेत हो, असे महाराज महाराष्ट्रामध्ये उदार, ते तुमच्यासाठी हित करतात. त्यांना तुमचं काही नाही पाहिजे. ऐशी कळवळ्याची अरे असे आहे. त्या संसाराची जिरवली पाहिजे आपली. बस झालं. म्हातारी कशी गावावरून मुंबईवरून गावाला आली तसं अभंगाच्या 3ऱ्या चरणात तर आमची आई म्हणली की 5.5 महिन्याला पुऱ्याच करावं लागतात. 5.5 महिन्याला काय करावं लागतं? कारण त्याचं पुरं करायचं, त्याचं पुऱ्या करून पुरं होतं का त्याचं.
त्याला संतांचा दास व्हावं लागतं, लोटांगण घालावं लागतं, जीवनातले असे काही क्षण त्या परमार्थासाठी वेचावं लागतं. कारण देव असा आहे, घेशी तेव्हा शिवणार असा आहे. कोणी कोणाला काही देत नाही, त्याला काहीतरी आपल्याला द्यावं लागतं. तू का म्हणे बळी जीव दिला होतो तो. हे सगळं कशाने होतं? एका प्रभूच्या नामाने होतं. म्हणून एक वेळ मोठ्या प्रेमाने नामस्मरण करू. प्रपंचाची आणि मग ईश्वराकडे आपली धावा झाली पाहिजे. ऐशी करी धावा धावी चित्त लावी तर आपली. तुकाराम महाराज म्हणतात, कोणी पकडलेले आपल्याला खऱ्या गोष्टीने पकडले का खोट्या गोष्टीने? प्रपंच हा खोटा सासरे निवडीला पण साई पाहिजे साक्षीला सद्गुरू. त्या लटक्याला लाथ मारा, लाथाळीला संसार. लटके तिथे
फक्त 2 मिनिटं. लटिका लटिके ते का म्हणे जाय हे लटकं आहे, प्रपंच खरं नाही बरं का. आणि पटून घ्यायचं असेल, कळून घ्यायचं असेल तर साखरे बाबांची ज्ञानेश्वरी काढायचे 15 वाद्य पाहायचं त्याच्यामध्ये. हे प्रपंच म्हणजे कसं आहे, संसार म्हणजे कसं आहे, मृगजळ आहे. आणि दुपारच्या काय मला अशा जळायला दिसतात. अजून तो काय पाणी आहे आणि आपलं कोरडं आहे म्हणलं टाका पाईपलाईन आणि करा पाणी भरा आणि केळीच्या साडीच्या बागा पिकवा. पिकल का नाही. प्रपंच कसं आहे, वांजेला बरं का, वांजेला 4 पोरं झाली आणि बागा चांगलं 25 एकर जमीन होती. आणि वाटपच्या वेळेला भांडणं झाली 2 भावाची आणि मोठ्या भावाला बारक्या भावाने दांडकं टाकलं, खलास झाला, मेला बारका भाऊ, मोठा भाऊ. आता हे वाईट झालं का चांगलं झालं? हा, चांगलं झालं का वाईट झालं? वाईट झालं. कोणाला पोरं झाली होती? अरे खरं नाही बाबा, प्रपंच खोटा आहे. कधी का प्रपंच वांजेची संतती, तत्वज्ञान ही भ्रांती बाधू न शके. अजून एक उदाहरण देतात. काश्मीरचं दूध काढलं, राजाला तूप पाठवलं मेजवानी. भेटत का नाही राजाला तूप काश्मीरच्या दुधाचं? आणि तिच्या पोरांना आगाव दूध नाही भेटत तर कसं भेटत? हा प्रपंच टोटल खोटा आहे. पण सद्गुरू भेटला आणि शास्त्र संमती असेल संगती तर आत्मप्रचिती आज बी होते. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती वारकरी संप्रदाय करून देतो. वारकरी संप्रदाय म्हणजे ज्याला करण्या माळा घालून फिरवतो त्याला नाही वारकरी संप्रदाय म्हणते. वारकरी संप्रदाय म्हणजे दिव्य ज्ञान आहे, ती दिव्य दृष्टी येतो 11व्या अध्याय आणि परमात्म्याचं दर्शन होतं. त्याचं नाव वारकरी संप्रदाय. लटिका प्रपंच वांजेची संतती, ही क्रांती बाजू न शिके. अरे सूर्यबिंबा पुढे काय रिघेला अंधार, मृगजळे मी भेले न काही. मृगजळाने आकाश ओलं होईल. अरे खऱ्या पावसाने नाही होता आकाश होईल का मृगजळ? पैसा दृश्य भास ना डोळ्याची जोळा, आम्ही प्रकाशाचा सोहळा असो. पंतांच्या मार्गाने जावा, जीवनाचं कल्याण करा. माझ्याकडून काही कसर झालेली दिसत नाही. फार एकदम 3-4 शिटे घेतलेले त्यामुळं कसर झालेली नाही. पण तरीसुद्धा आम्हाला काय झालेली आता आम्हाला जाणीव नाही राहिली. आम्ही ऐकणार भटकणार सगळं झाला उद्या झालं का हाला कारण माझ्या पहिल्यासारखा धिंगाणं चालू नाही झालेली सेवा हृदय सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान मारुती रायाचे चरणात आमचे कुटी बाबा, बाबर बाबा, आनंदीचे बाबा, हे सर्व पेटी मास्तर, मृदुंगाचार्य, भाऊबाई, बालगोपाल, सोमदार बाबा आणि यांचं सगळ्यांचं नाव घेतलं. तुमचं नाही घेतलं तर यांना रागी म्हणून यांचं नाव घेतलं. प्रभू तुम्ही भगवान शिवा, पार्वती नाही तुम्ही सुद्धा शिव आहे आणि हे सुद्धा शिव असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. प्रभू तुम्ही महेशाच्या दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल करता झालेली सेवा. आता 5 मिनिटात दीपप्रज्वलन होणार आहे ज्ञानेश्वरीच्या सांगतेचं आणि वेळेत थांबवलेले काही माझ्याकडून 5-2 मिनिट इकडे झाली असेल तर मला माफ करा. झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणावर समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम. जय विठ्ठल.